प्रॅक्टिकल राहून त्यांना कॅनल पावती जतन केली का विचारलं. त्यांनी थम्सअप पाठवले. मी परत प्रश्नार्थक विचारलं. सर माझ्या शेतात चुना मार्किंग झालेली आहे, आता क्षेत्रफळ किती गेलं ते आम्हाला कळलं आहे सर. आता त्या मार्किंगवर खंबे कधी गाडतात? माती परीक्षण झालं, 100 मीटर अतिक्रमण झालं, आता खंबे कधी येतात? आता जिथे चुना मार्किंग केलेली आहे तिथेच खंबा गाडतील ना सर? आता अलीकडे पलीकडे सरकणार नाही ना सर? आता मला अटकच येते सर. बागायती जमीन वाचली, चिकू फणस. सर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही हो किंवा नाही. मार्किंगबद्दल मी विचारलं, अलीकडे पलीकडे सरकणार नाही ना, याबद्दल मी व्हिडिओ बनवलेत. तर अत्यंत भावनिक क्षण आहे हा. आज आमच्या शेतात आम्ही काळी यायची पूजा केली. तर यांच्या सन्मानार्थ आज आपण आपल्या चॅनलचं जे कवर आणि प्रोफाईल आहे ते सेव्ह केलेलं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, सर्वात प्रथम आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि काही पाठपुराव्याच्या निमित्त आपल्या सन्मानार्थ आजचं यूट्यूब चॅनलचं हे प्रोफाईल आणि कवर. तर एक लक्षात घ्या की एवढ्यासाठीच हा 8 तास केलेला आहे. लक्षात आलं का? ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की तळपत्या उन्हात सगळे क्षण पूर्ण तळपत्या उन्हात आहेत. तरी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की उन्हाचा पारा वाढत आहे तरी स्वतःची काळजी घ्या. लक्षात आलं का? आणि सीमांकनाच्या हद्दनिश्चितेच्या तसेच फायलिंग म्हणजे समजा EPC वरचा भाग येतो, मृदा परीक्षणाच्या सर्व इजनीकरांना महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्याला फार फार शुभेच्छा आणि सर्वांचं अभिनंदन. मित्रांनो, कॅनल आहे आपल्या इथं, पावत्यांचं जतन करा जेणेकरून आपल्याला एक जी कोरडवाहूचं गुणोत्तर आहे ते 4 ते 5 होतं. तर कॅनल पावती ही कायम बागायत गृहीत धरली जाऊन 2 नुसार चौपट पाचपटचं गुणोत्तर 8 ते 10 होतं. तर जे काही तुमचे आहेत तुम्ही मूल्यांकनाचे तक्ते ते तपासून घ्या. पण मला हे फार आवडलं. काल सकाळी समोरच्या लोकांची जी वार्ता झालेलं होतं सकाळी, कारण परवा संध्याकाळीच मला कळालेलं होतं की इजनीमध्ये चहलपहल हालचाल चालू आहे फायलिंगची आणि ह्याच्याबद्दल थोडीशी संशयता होती. तर काल सकाळी ताबडतोब मी फोन फिरवले आणि ताबडतोब शॉर्ट्स पण बनवल्या आणि त्यात तसं सांगितलेलं देखील होतं, प्रत्यक्ष देखील मी सांगितलेलं आहे